नमस्कार. जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण गूळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर उपवासासाठी किंवा मुलांना तुम्ही पेपरमध्ये रॅप करून दिली तर मुली हे अगदी चॉकलेटप्रमाणे खातील. मधल्या सुट्टीच्या वेळेस तुम्ही ही मुलांना दिली तर मुलांना हा अगदी आवडेल हा असा पदार्थ आहे. तर अगदी मार्केटसारखी ही शेंगदाणे चिक्की कुसकुशीत आणि एकदम क्रिस्पी बनते. तर काही टिप्ससोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर ह्याच्या आवाजावरून तुम्ही ओळखा किती कुसकुशीत बनली आहे. चला मग लगेच सुरुवात करूया. तर इथे मी शेंगदाणे मंद आचेवरती भाजून घेतले आहेत आणि त्याची सालं काढून घेतली आहेत. तर आपल्याला ते खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती ते अंथरून त्याची फोलं काढून घ्यायची आणि ते स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. तर 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आणि 1 वाटी ही गूळ घेतला आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने मेजरमेंट फिक्स करून घेऊ शकता. काहीच तुम्हाला अडचण येणार नाही. तर आपल्याला थोडंसं तूप पण लागणार आहे. इथे मी तूप पण थोडं घेतलेलं आहे. चला मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी पळपुट्यावर तुपाने थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे आणि लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि अगदी 1 चमचाभर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी 1 चमचा पाणी यामध्ये घालायचं. तर गॅसची आच अगदी कमी करायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सतत एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर गूळ आपलं छान असं विरघळलेलं आहे. तर आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे. आपल्याला गॅस इथे कुठेही मोठा नाही करायचा. तर तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनटं झाल्यानंतर ह्याला बबल्स किती मस्त असे आलेले आहेत. तर या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे चिक्कीला खूप अशी छान चकाकी येते. तर इथे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. तर इथं कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला हे चेक करायचं आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ घालायचा तो आणि 1 सेकंद झाल्यानंतर ते एकत्र करायचं आणि त्यातलं काढून गोळा पाहायचा की पाक आपलं रेडी झालं का नाही ते. तर आपण पाहूया इकडे. तर पाक आपला अजून झालेला नाही आहे. तर अगदी हा पाक चिकट आहे अजून. ह्याची तार बनलेली आहे. तर आपल्याला पाक हा एकदम कडक हवा आहे. आता आपल्याला आणखीन एक चेक करायचं आहे. तर ही प्रोसेस तुम्हाला अगदी 2-2 मिनटानंतर सतत करायची आहे आणि कढईमध्ये ते गूळ आहे ते पण आपल्याला हलवत राहायचं आहे. तर अजून आपलं पाक हे तयार झालेलं नाही आहे. अजून हे मऊ आहे. तर आपल्याला पाक हा एकदम कडक हवा आहे. आणखीन आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अगदी 2 मिनटं. तर आपण आता चेक करूया. गुळाचा कलर पण असा आपला चेंज झालेला आहे. आता 1 सेकंद आपण थांबायचं आहे आणि तो गोळा थंड होऊ द्यायचा. आता आपण पाहूया. तर पाक आपलं रेडी झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे पहा, सहज हे मोडलं जाते. थंड झाल्यानंतर ते अगदी हे बघा एकदम क्रिस्पी झालेला आहे पाक. हे असा पाक झाला की या स्टेज आपल्याला गॅस हा बंद करायचा लगेचच आणि ह्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि पटकन हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला ही सगळी प्रोसेस पटापट करायची आहे. म्हणजे पाक आपला हा कडक झाला की चिक्की आपली सेट नाही होणार. तर ही प्रोसेस आपल्याला
एकदम फास्ट करायची आहे. आता ते पळपुट्यावर आपला शेंगदाणेचा गोळा घालून घेऊया आणि चमच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ते पसरून घ्यायचं आहे. म्हणजे ते सहज असं पसरलं जातं आणि लाटण्याने असं त्याला आकार द्यायचा. एकदम पातळ असं ते लाटून घ्यायचं. तुम्हाला जसं हवं आहे पातळ जाड असं तुम्ही आकार ह्याचा साईज ठेवू शकता. आणि उलटण्याने साईडच्या कडा आहेत त्या चिटकून घ्यायच्या. म्हणजे चिक्की आपल्याला काढताना एकसारखी आकाराची बनेल. आणि त्याच्यावर हलक्या हाताने एक लाटणं फिरवून घ्यायचं आणि ते नरम असतानाच आपल्याला चाकूच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व चाकूच्या साहाय्याने हे मार्किंग करून घेतलं आहे चिक्कीला. आणि एक 5-10 मिनटं ठेवायचं. तर आपली चिक्की ही थंड झाली आहे. तर आता इथे मी उलटण्याने हे काढून घेणार आहे. तर चिक्की आपली सहजरित्या निघत आहे. म्हणजे आपली शेंगदाणे चिक्की ही खूप छान झालेली आहे आणि मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. अगदी मार्केटसारखी ह्याची चकाकी झालेली आहे. हे पहा, मस्त अशी क्रिस्पी ही चिक्की झालेली आहे. तर ह्या चिक्कीमध्ये कॅल्शियम, विटॅमिन्स आणि आयर्न भरपूर पौष्टिक आपल्याला ह्यामध्ये आहार मिळतो. तर तुम्ही मुलांनाही जरूर करून द्या आणि उपासालासुद्धा तुम्ही जरूर खाऊ शकता. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळी प्रोसेस अशी फॉलो केली की तुमची चिक्की पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तरी बिघडणार नाही. तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडलास तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा आणि तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.